फॅन्ड्री, सैराट, झुंड अनेक सिनेमा त्यांनी दिले. नाळ, घरबंदूक, बंदूक बिर्याणी, मनोरंजन सुद्धा त्यांनी दिलं. आणि आता या अशा रीतीने जे आपण चालू आहे, काही दिवस फार अडचणीचे आपल्याला पाहावे लागले. आपण ते बघितले. वर्ष दीड वर्ष जे आहे आपण तो लढा देतो. त्या लढ्यामध्ये तोंड देत असताना तुम्हाला एक कल्पना आहे, मागच्या 16 नोव्हेंबरला मागच्या वर्षी त्यावेळेला मला पटलं नाही की आपल्या बीड शहरामध्ये लोकांची घरं जाळली जातात. मग ती तेली समाजाचे असतील, माळी समाजाचे असतील, ती मराठा समाजाचे असतील. त्यावेळी आपण पेशानं उठलो आणि मग असं ठरवलं की आहे त्या व्यवस्थेची मुक्ती, पोलीस असेल, सरकार असेल, त्याच्या विरुद्ध मला बोललो पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे, मी 16 नोव्हेंबरला माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 17 नोव्हेंबरला अंबडची जाहीर सभा आपण घेतली. आणि त्या दिवशी आपण शटू ठोकला या सगळ्यांच्या विरुद्ध. परंतु सारखे फोन येत होते आमच्यावरच्या सगळ्या नेत्यांचे, मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचे, कृपया तुम्ही तुमच्या राजीनाम्याचा उल्लेख करू नका. आणि तो आपण पुढचे 2.5 महिने नाही केला. जेव्हा असं झालं तेव्हा तो केला. ही हिंमत तुम्हाला आम्हाला दाखवावी लागेल. आम्हाला हे मिळालं, थांबलो आपण. आम्हाला हे मिळालं नाही म्हणून थांबतो का? आपण सुद्धा समाजाचं काही देणं लागतो की नाही? ही ज्या मंडळी नसती यांची आपण आज प्रतिमा लावण्यात आपण पुढे असतो रे. छत्रपती नसते आपण पुढे असतो. फुले शाहू आंबेडकर, शाहू महाराज कुठे असतो आपण? काय आपली हालत असते, काय परिस्थिती असते. अगदी अलीकडे पर्यंत ते सगळं चालू आहे. पण याच्यामध्ये जे आहे आपल्याला थांबता येणार नाही. कितीही आपल्यावर संकट आली तरी वामन दाभेकर जोरामध्ये आपण नागराज मंडळी सरांचा सन्मान आपण इथं करत आहोत. टाळ्यांच्या कडकडामध्ये आपण सर्वांचं इथं स्वागत करून पुरस्कारार्थी जे आहेत त्यांचं इथं स्वागत करत आहोत, सन्मान करत आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभं राहून नागराज मंजुळे सरांचं स्वागत करायचंय. टाळ्यांच्या गडगडात त्यांचं स्वागत करायचंय.